नमस्कार मित्रांनो, मी जाधव सर. प्रथम प्रगती क्लासेस आणि गुरुप्रसाद क्लासेसच्या विद्यार्थ्यांचं स्वागत. तर मित्रांनो, आज आपण मराठीला सुरुवात करणार आहोत. मराठी म्हटलं की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये थोडीशी भीती निर्माण होते. प्रथम भाषा असल्यामुळे विषय थोडासा अवघड वाटायला लागतो, पण तसं काहीच नाही. तसं समजण्याचं काही कारण नाही. उलट प्रगती क्लासमधील आणि गुरुप्रसाद क्लासमधील मुलांना मराठीला मार्क चांगले मिळतात. हे वर्षानुवर्षीचा आमचा अनुभव आहे. बरीचशी मुलं 85, 90च्या वरती मार्क्स घेऊन जातात. बेस्ट ऑफ 5 मध्ये मराठीला अग्रक्रम देतात. कारण मराठी आपण वर्षभर फार लवकर सुरुवात करतो आणि फार उशिरा संपवतो. अगदी पेपर होईपर्यंत मराठीवरती आपण भर देतो. तर मित्रांनो, आजही आपण मराठीला सुरुवात करताना थोडं लवकरच सुरुवात करतोय. करोनासारख्या महामारीमुळे थोडासा यावर्षी सर्वांनाच उशीर झालेला आहे. तरी असो, आपण घरातूनच सुरुवात करूया. ही प्रथम भाषा असल्यामुळं त्या प्रथम भाषेचं स्वरूप समजावून घेणं फार महत्त्वाचं आहे. प्रत्येक पुस्तकांमधून किंवा बोर्डाने दिलेल्या प्रश्नपत्रिका आराखड्यामधून आपल्याला मराठीचं स्वरूप समजून घेणं फार महत्त्वाचं असतं. मराठीच्या पेपरमध्ये किती विभाग बोर्डाने ठेवलेले आहेत, प्रत्येक विभागामध्ये किती प्रश्न आहेत, प्रत्येक विभागातील प्रश्नांना मार्क किती आहे, आपणाला अवघड जाणारा विभाग कोणता आहे, कोणता प्रश्न आपणाला अवघड जातो, या सर्व गोष्टीचा आपण जेव्हा विचार करतो, अभ्यास करतो, तेव्हा आपोआप प्रथम अवघड वाटणारी ही जी भाषा आहे ती सोपी होत जाते. शिवाय योग्य मार्गदर्शक असेल आणि त्यानं जर आपल्याला वर्षभर योग्य मार्गदर्शन केलं तर निश्चित मराठीसारख्या भाषेला अवघड मानण्याचं काही कारण नाही. असो, तर मुलांना आपण मराठीला सुरुवात करताना मराठीच्या पुस्तकाचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा मराठीच्या पुस्तकामधून एकूण 8 कविता आहेत. आणि बऱ्याच वेळेला मुलांना कविता फार अवघड जातात. खास करून पाठ शिकवताना त्या पाठामधील स्वमताचे प्रश्न आणि कवितेचा विचार करताना, कवितेचा अभ्यास करत असताना कवितेमध्ये विचारले जाणारे काव्य सौंदर्याचे प्रश्न, आशयाचे प्रश्न हे मुलांना उगीच अवघड वाटतात. असं वाटण्याचं काही कारण नाही. आपण त्या कविता आता एक एक करून नीट शिकणार आहोत. त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक नियम सांगतो. कविता शिकण्याचा एक नियम. जगामध्ये तुम्ही कुठेही जा, जगाच्या पाठीवरती कविता शिकण्याचा एकच नियम. तो नियम असा: कविता शिकताना कविता नीट ऐकायची. नीट, टला ट. कविता जर नीट ऐकली तर ती दीर्घकाळ लक्षात राहते. दीर्घकाळ लक्षात राहण्यापेक्षा त्या कवितेचा जो संस्कार असतो तो संस्कार आपल्यापर्यंत पोहोचतो. जी मुलं वर्गामध्ये कविता शिकवताना, पाठ शिकवताना, शिक्षक मार्गदर्शन करीत असताना नीट लक्ष देऊन ऐकतात, त्या मुलांना घरामध्ये फार अभ्यास करावा लागत नाही. तशी 10वीची परीक्षा आणि त्याची काठिण्य पातळी पाहिली, अलीकडच्या काळामध्ये काठिण्य पातळी फारच खालावलेली दिसते. फार सोप्या प्रश्नपत्रिका आहेत, सोपे प्रश्न विचारलेले आहेत. जर तुम्हाला सांगायचं झालं तर आमच्या वेळेला असे प्रश्न पहिली दुसरी सुद्धा नसायचे, असे प्रश्न त्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिसतात. असो, आता बरंचसं सोपं केलेलं आहे. आपणाला आउट ऑफ मार्क मिळवण्यासाठी भाषेला सुद्धा तयार करता येतं किंवा त्याची तयारी करता येते, हे तुम्हाला वर्षाच्या शेवटी कळेल. आज आपण एका कवितेला सुरुवात करणार आहोत. कविता सुंदरशी आहे. पहिलीच कविता आहे मंगेश पाडगावकरांची कविता.
मंगेश पाडगावकर यांचं नाव ऐकल्यानंतर वाङ्मयामध्ये हे सर्वात महान आणि मोठं नाव आहे. कदाचित तुम्हाला त्यांची कल्पना नसेल, फार मोठं नाव आहे. साहित्याच्या सर्व क्षेत्रामध्ये लिखाण करणारे हे साहित्यिक आहे. लिखाण करणारे म्हणण्यापेक्षा साहित्यातून समाजाला संस्कार देणारे, शिकवणारे, समाजाचं प्रबोधन करणारे आणि त्यांच्या बऱ्याचशा कविता या गेय कवितेमध्ये येतात. ही कविता सुद्धा तशी गेय कविता आहे. गेय कविता म्हणजे जी गाण्यास योग्य असते आणि त्यामुळं बऱ्याचशा मराठी पिक्चरमधून त्यांच्या कविता गाण्याच्या स्वरूपात आपण ऐकलेल्या सुद्धा आहे. हे जे गीत आहे त्या गीताचं नाव आहे जय जय हे भारत देशा. आता बघा, या कवितेमध्ये कवी मंगेश पाडगावकरांना नेमका कोणता संस्कार द्यायचा. लिहिताना लेखक जेव्हा कविता लिहितो, एखादा लेसन लिहितो, एखादी कथा लिहितो किंवा साहित्यातला कोणताही प्रकार लिहितो, तेव्हा त्याचा उद्देश असा नसतो की माझी कविता, माझा पाठ, माझी कथा किंवा अजून काही लेखनाचे जे काही प्रकार असतील, ललित लेखन, या साऱ्या प्रकारामध्ये 10वीच्या पुस्तकामध्ये माझा एखादा पाठ यावा, कविता यावी, या उद्देशानं ही कविता लिहिलेली नसते. मुलांनी ते अभ्यासावे, प्रश्नोत्तर विचारले जावेत, माझं नाव व्हावं, ही फार मोठी माणसं असतात. नाव होण्यासाठी काही करत नसतात ही. तर आज आपल्याला या कविता म्हणजे ही कविता शिकत असताना या कवितेचा उद्देश काय आहे, हेतू काय आहे, हे नीट समजून घ्यावं लागेल. बघा मुलांनो, कविता शिकताना जशी नीट ऐकावी लागते ना, ती तशी नीट समजावून घ्यावी लागते. टलट नीट समजून घेतली की मग आपोआप सारं उलगडत जातं. त्या कवितेचा भावार्थ आपल्यालाच कळत असतो. उगीच आपण त्या गाईड्सवरती अवलंबून असतो. उगीच काही कारण नाही. आपल्या बुद्धीवर आपला विश्वासच नाही, आपण ठेवायलाच तयार नाही. ते गाईड सुद्धा एका आपल्यासारख्या माणसाने, आपल्यासारख्या शिक्षकाने लिहिलेलं आहे. त्या गाईडापेक्षा सुंदर मला विचार येऊ शकतो, सुचू शकतो, मी त्याच्यापेक्षा सुंदर एखादी ओळ लिहू शकतो, यावर विश्वास असला पाहिजे. त्यासाठी पाठ शिकवताना, कविता शिकवताना नीट समजून घेतलं पाहिजे. तर या कवितेच्या अगोदर आपण कविता लिहिण्यापाठीमागचा हेतू काय आहे. मी सांगितल्याप्रमाणे 10वीच्या पुस्तकात कविता पडावी आणि तुम्ही ते अभ्यासावे असं नक्कीच नाही. कविता लिहिण्यापाठीमागचा मंगेश पाडगावकरांचा हेतू हा फार उदात्त आहे. आता उदात्त हेतू जेव्हा आपण पाहतो, हे एक स्फूर्तिदायी असं गीत आहे. हे एक तरुणांच्या मनामध्ये प्रेरणा निर्माण करणारं गीत आहे. हे एक देशभक्तीपर गीत आहे. देशाची बंधुता, देशाची एकता, देशाची समता, देशाची सहिष्णुता या बाबीवरती प्रकाश टाकणारे हे एक गीत आहे. या गीतामधून कवी मंगेश पाडगावकरांना उद्याच्या पिढीला म्हणजे तुम्हाला तरुणांना एकात्मतेचा आणि देशप्रेमाचा संदेश द्यायचा आहे. कोणतंही साहित्य जेव्हा लिहिलं जातं तेव्हा साहित्यातून त्या साहित्यिकाला समाजावरती एक संस्कार करायचा असतो. एक छोटासा प्रयत्न असतो तो संस्काराचा. साहित्यातून समाज निर्माण होत असतो. तुम्हाला सुद्धा उद्याच्या भारताचे आदर्श नागरिक तयार करण्यासाठी या छोट्याशा कवितेचं प्रयोजन असावं. देशाठाई आपणही काहीतरी देणं लागतो, ही आपली बांधिलकी असते. आपल्या मनामध्ये देशप्रेम लहानपणापासून तयार व्हावं, परोपकारी वृत्ती तयार व्हावी, देशासाठी वाहून घेण्याची वृत्ती आपल्यामध्ये जोपासली जावी. या ज्या वृत्ती असतात, हे जे गुण असतात ना, ते माणसाला आयुष्यात फार मोठे करत असतात. आणि म्हणून कवींचा हा प्रयत्न असतो, साहित्यिकाचा हा प्रयत्न असतो की या गुणांची लागण लहान मुलांच्या मनांमध्ये आत्तापासूनच रुजवणे हा हेतू असतो. या पर्टिक्युलर कवितेपुरतं बोलायचं झालं तर या कवितेमध्ये कवीला आत्ताच्या तरुण पिढीला एकात्मतेचा आणि देशप्रेमाचा